नमस्कार मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणतात ना, दिवसभराची कामं आत्ता बरं संपली, पण असं काहीही होत नाही. आपली दिवसभराची कामं ही टप्प्याटप्प्याने कंप्लीट होत असतात. तर एक सकाळी जेव्हा मुलं वगैरे सगळी शाळेत जातात तेव्हा एक टप्पा कंप्लीट होतो आणि त्यानंतरचा सुरू होतो तो दुसरा टप्पा. तर तसंच माझ्या बाबतीत झालेलं होतं, सगळ्याच गृहिणींच्या बाबतीत. तर मुलं गेल्यानंतर सगळ्यांना वाटतं काही काम नसतं, पण असं काही नसतं. मी तिकडनं भाज्या वगैरे घेऊन येते, फळं घेऊन येते. आज तर फळं आणणं खूप आवश्यक होतं माझ्यासाठी. आणि तेवढं सगळं करेपर्यंत मैत्रीण आली आणि तिने छान असं खाऊ आणून दिलं. आणि खाऊ पण काय मस्त वाटीभर काजू आलेले होते. तर छान खात गप्पा मारल्या आणि थोड्या वेळाने ती गेली. मग परत माझ्या कामाला सुरुवात केली. उन्हाळा जरी तुम्हाला दिसत असला तरी पावसाळा सीझन सुरू आहे, पण तो नेमका शाळेत जातानाच का हजेरी लावतो कळत नाही. मुलांची शाळा आणि पाऊस हा एकाच वेळी येतो. तर छत्री वगैरे तर सुकवून घ्यायचीच असते आपल्याला, तर तेही करून घेतलं. आणि मग आणलेले होते जे फळं वगैरे आणलेले होते ते व्यवस्थित लावून घ्यायचे होते. खूप दिवस झाले काही फळं चांगली मिळत नव्हती. आता मग गेली तर मला छान छान फळं दिसली आणि तिघांच्या आवडीची 3 फळं आणलेली होती. पण घरात अजून एक व्यक्ती आहे, त्याच्या आवडीचं आम्ही काही आणलंच नाही. का ते सांगते. तर आधी बाहेरून आल्या स्वच्छ तोंड वगैरे धुवून घेतलं आणि मस्त फ्रेश झाले की आपल्या कामाला जरा अजून छान ऊर्जा मिळते की चला आता पुढची कामं करूया. आणि तुम्ही म्हणाल की उभ्या पाणी पिऊ नये, हे खरं आहे, पण एकदा बसलं ना की माझ्याकडनं जरा आळसच होतो. मग मी लवकर उठू शकणार नाही, कारण की हातामध्ये मोबाईल असेल, मग कुठे जाऊ कळत नाही. त्यामुळे म्हटलं आधी कामच. तर इथे मी पेरू, सफरचंद आणि मस्त अशी खूप दिवसांनी मला लिची मिळालेली होती, म्हणून मी लिची घेतलेली होती. आणि लिची व्यवस्थित अशी मी काढून घेते, म्हणजे जेणेकरून खाणाऱ्याला बरं पडतं ते. आणि तो कचराही जागच्या जागी निघून जातो त्यामुळे. आणि ही लिची अशी का होती माहीत नाही मला, पण थोडीशी ना बाहेर डागाळलेली दिसते, पण आतून खरंच चांगली आहे, कारण की आता खाऊन झालेली आहे आमची, त्यामुळे मी सांगू शकते. आणि ही बरीच महाग असते, पण आता बऱ्यापैकी कमी झालेत, पण तरी त्यातल्या त्या ही महाग आहेच, नाही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे. तर आता लिची समोर असल्यावर कसं मनाला आवर घालायचं, म्हणून एक लिची तर मी नक्कीच खाऊन बघितली, छान होती. आणि मी फळं कधीही फ्रीजमध्ये ठेवत नाही, बिलकुल वरच ठेवते, जेणेकरून दिसणाऱ्याला दिसतात आणि ती खाल्ली जातात. आणि एवढं सगळं हेल्दी आहे म्हटलं, थोडंसं अनहेल्दीसुद्धा आलेलं आहे. चहाचा सोबती म्हणता येईल याला, खारी. तर मस्त अशी खारी आणलेली होती आणि आता हे सगळं छान सगळेजण मिळून खातील. निदान 4-5 दिवस तरी ते जाईलच. आणि मी आणि माझी टी व्ही आणि माझं छान असं ताट, थोडंसं जेवण ना शांत केलं ना की जरा बरं वाटतं. मला तरी खूप शांततेने जेवायला आवडतं, पण छान वाटतं. त्यानंतरची जी काही कामं असतं ती सगळी आवरून घेतलेली होती. भांडे झाले, सगळं नीट स्वच्छ करून झालं. संध्याकाळी काय करायचं आहे याचीही प्रिपरेशन साईड बाय साईड सुरू होती माझी. आणि अशा प्रकारे छान असं माझं किचनसुद्धा आवरलेलं होतं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.